आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। नोएडामधील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले महाकाय ट्विन टॉवर्स जमीनदोस्त करण्यात आले। 9 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर एपेक्स आणि सेयान हे सुपरटेक कंपनीच्या मालकीचे महाकाय टॉवर्स पाडण्यात आले। एपेक्स ही इमारत 32 मजली तर सेयान 29 मजल्यांची इमारत होती आणि तब्बल 3700 किलो स्फोटकांचा वापर करून हे ट्विन टॉवर्स पाडण्यात आलेले आहेत। या पाडकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय। या पाडकामादरम्यान नोएडा परिसरामध्ये 560 पोलीस, 100 राखीव दलाचे जवान आणि 4 NDRFच्या टीम तैनात करण्यात आल्या होत्या। नोएडामधील सेक्टर 93A मधील एमराल्ड कोर्ट गृहनिर्माण प्रकल्पातील या टॉवर्समध्ये 850 फ्लॅट्स होते। नोएडा ग्रेटर नोएडा एक्सप्रेस वेला लागून असलेल्या या टॉवर्सची उंची 100 मीटर लांब म्हणजेच कुतुब मिनारपेक्षाही जास्त होती। उत्तर प्रदेशमधील नोएडातील सेक्टर 93A मधल्या सुपरटेक ट्विन टॉवर जमीनदोस्त होतानाची ही दृश्य। अवघ्या 9 सेकंदात एपेक्स आणि सायन नावाच्या दोन्ही इमारती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियंत्रित स्फोट घडून हे भ्रष्टाचाराचे इमले पाडण्यात आले। ट्विन टॉवर कसे झाले जमीनदोस्त? सुपरटेक ट्विन टॉवर बांधण्यासाठी 933 रुपये प्रति स्क्वेअर फूट म्हणजेच 7.5 लाख चौरस फुटांच्या बांधकामासाठी सुमारे 70 कोटी रुपयांचा खर्च झाला होता। हेच दोन्ही टॉवर पाडण्यासाठी 237 रुपये प्रति चौरस फूट म्हणजेच सुमारे 20 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला। कुतुब मिनारपेक्षा उंच असणारी ही इमारत 3700 किलो वजनाच्या स्फोटकांच्या माध्यमातून पाडण्यात आली। एडिफाय इंजिनिअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलं होतं। ही इमारत पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत होती। कास्ट लार्जली सक्सेसफुल है। बाकी एडिफिस इंजीनियरिंग और जेट डिमोलिशन CBRI की टीम इस वक्त मौके पे है, तो कोई लेफ्ट ओवर एक्सप्लोजिव्स ना हो इसको चेक कर रहे हैं। जो डिमोलिशन वेस्ट था वो सारा लार्जली साइट के अंदर ही है। थोड़ा सा मलबा रोड पे और ATS की वॉल की तरफ गया है। बटन दबने के इमीडिएटली बाद जब मैंने खड़े होकर बिल्डिंग की तरफ देखा तो सिर्फ वहाँ धूल का गुबार था और कुछ चिंताएं थी, और उन चिंताओं को देखते हुए हम लोगों ने धूल को सेटल होने की वेट नहीं की। जब से मास्क निकाले एंड हम सब भागते हुए बिल्डिंग की तरफ गए और हमारा पहला कंसर्न एमराल्ड कोर्ट था, उसको चेक किया। इट वाज कम्प्लीटली सेफ। एक ATS की तरफ हल्का सा एक जो कंपाउंड वॉल है उस पर थोड़ा सा पत्थर गिरा है, जिसकी वजह से 3 या 4 मीटर कंपाउंड वॉल टूटी है। या ट्विन टॉवर विरोधात 2010 पासून कायदेशीर लढाई सुरू होती। अखेर 2021 मध्ये हे दोन्ही टॉवर पाडण्याचा आदेश देण्यात आला होता। भ्रष्टाचाराचे इमले जमीनदोस्त। 2002 मध्ये नोएडा अथॉरिटी सोसायटी बनवण्याची परवानगी देण्यात आली होती। त्यात 14 टॉवर, एक शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवण्याची परवानगी देण्यात आली। त्यानंतर सेक्टर 93A मध्ये सुपरटेकला भूखंड देण्यात आला। जून 2006 मध्ये अतिरिक्त भूखंड देण्यात आला होता। तसंच हाऊसिंग सोसायटीत बदल करण्याचीही परवानगी देण्यात आली। पण हे दोन्ही टॉवर बांधताना नॅशनल बिल्डिंग कोडच्या नियमांचं उल्लंघन करण्याचा आरोप करण्यात आला। दोन्ही टॉवर्सचं बांधकाम करताना 2 टॉवरमधील अंतरांच्या नियमांचं पालन करण्यात आलं नाही। उत्तर प्रदेश अपार्टमेंट कायद्यानुसार सदनिका मालकांची परवानगीही घेण्यात आली नाही। ट्विन टॉवरमुळे दुसऱ्या इमारतींमधील हवा, उजेड आणि व्हेंटिलेशनवर परिणाम झाल्याचं समोर आलं। ट्विन टॉवरमुळे सोसायटीचं स्विमिंग पूल, गार्डन आणि रस्त्यांवर देखील मोठा परिणाम झाला। लैंडमार्क ऑर्डर है। आज तक सुप्रीम कोर्ट की हिस्ट्री में ऐसा ऑर्डर नहीं पास हुआ। इंडिया में ऐसे डेमोलिशन कभी हुए नहीं जहां पे पूरे 260 फ्लोर के टावर को डिमोलिश किया जाए। तो ये बहुत बड़ी जीत है, बहुत बड़ा संदेश है बिल्डर और नोएडा अथॉरिटी पे कि इस तरह की जो इलीगल एक्ट्स हो रही हैं नहीं होनी चाहिए। देशात आजवरच्या इतिहासात इतक्या उंच इमारती पाडण्याची ही पहिलीच वेळ असल्यानं या घटनेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। आता हे ट्विन टॉवर जमीनदोस्त झाले असले तरी त्यांचा ढिगारा हटवण्यासाठी 3 महिने लागण्याचा अंदाज आहे। या कालावधीत 3000 किंवा त्यापेक्षा जास्त ट्रक भरून ढिगारा हटवला जाण्याची शक्यता आहे। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नोएडा, उत्तर प्रदेश। आणि दिल्लीनंतर आता बातमी आहे उल्हासनगरची।
उल्हासनगरमधील नागरिक मृत्यूच्या छायेमध्ये जगतायत, कारण शहरात 500पेक्षा जास्त इमारती धोकादायक आणि अति धोकादायक असल्याचं स्पष्ट झालंय. तसंच अनधिकृत इमारतींचा प्रश्नही गंभीर बनलाय. शहरात या प्रकारे अनेक इमारतींचे स्लॅब आतापर्यंत कोसळले आहेत. अनेक इमारती धोकादायक अवस्थेत असल्यानं मोठ्या दुर्घटनेचा धोका कायम आहे. त्यामुळे अनेक रहिवाशांना त्यांची राहती घरं सोडावी लागतायत. मागील 12 वर्षात शहरांमध्ये 50 दुर्घटना घडल्यात, तर मागील वर्षभरात दुर्घटनांमध्ये 14 जणांचा बळी गेलाय. सुमारे 35 वर्षांपूर्वी 500पेक्षा जास्त अनधिकृत इमारती बांधल्या गेल्या. यातील बऱ्याचशा इमारती अति धोकादायक झाल्या आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. अभी जीआर आया नहीं है. जीआर आएगा तो उल्लासनगर को बहुत फायदा होगा और मैं अपनी सरकार से यही कहूँगी कि जितना जल्दी हो सके ये आप करें. 17 साल लगा दिए हैं जीआर लाने में, रेगुलाइज लाने में. अभी और कितनी मौतें उनको देखनी है उल्लासनगर में. पावसाळी अधिवेशनात शहरातल्या इमारती नियमित करण्याचा मुद्दा मांडताच राजकीय पक्षांमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली. निर्णयानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि शिंदे गटानं श्रेयाचे बॅनर झळकवले. राष्ट्रवादी या कांग्रेस या अगली सरकार को अगर करना रहता था तो वो टाइम पे करती थी. उन्होंने आज तक उसको उल्लासनगर को कभी देखा तक नहीं. उनकी रूलिंग थी तो भी नहीं किया. ये पहली बार हमारी रूलिंग है, ये भारतीय जनता पार्टी और शिवसेना एकनाथ शिंदे ग्रुप की, जिसमें हमें ये चांस मिला है. कन्सर्न्ड स्ट्रक्चरल ऑडिटर आहे, त्यांना सुद्धा आम्ही नोटीस देतो आहोत की आपण त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं होतं, तरी पण त्या ठिकाणी जो छत कोसळलेलं आहे त्यामध्ये दुर्घटना घडलेली आहे, त्याच्या संबंधातला खुलासा आम्ही त्यांच्याकडून मागवत आहोत. आणि शहरामध्ये इतर सुद्धा ज्या इमारती आहेत त्याबाबत सुद्धा आम्ही तसं धोरण ठरवलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत इथल्या इमारती नियमित करण्यासंबंधी काय माहिती दिली होती आता पाहूयात. सरकारनं 27 जुलै 2021 रोजी ACS महसूल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली. या समितीनं 21 मार्च 2022 रोजी अहवाल सादर केला. तो अहवाल तत्वतः मान्य केलाय. शहरातील 31 डिसेंबर 2021 पर्यंतची बांधकामं नियमित केली जातील. बांधकामं नियमित करण्यासाठी प्रति स्क्वेअर फूट सरसकट 220 रुपये आकारले जातील. कागदपत्रांविषयी सहकार विभागाकडून सुलभता आणली जाईल. सरकारनं घोषणा तर केलीये, मात्र आतापर्यंत ज्यांचा दुर्घटनांमध्ये जीव गेलाय त्यांच्या वारसांना 5 लाखांची मदत अजूनही मिळालेली नाहीये. त्यामुळे आता करण्यात आलेली घोषणा कधी अंमलात येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. वारंवार उल्हासनगर शहरामध्ये घडणाऱ्या दुर्घटना पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच विधानसभेमध्ये या इमारती नियमित करण्यासंदर्भात त्यांची प्रक्रिया काय असेल आणि दंड काय असेल याची माहिती दिली. ही माहिती त्यांनी दिल्यानंतर लगेचच उल्हासनगर शहरातील प्रत्येक राजकीय पक्षानं श्रेय घ्यायला सुरुवात केली. मात्र विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीचं GRमध्ये कधी रूपांतर होणार आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू होऊन उल्हासनगरवासियांना कसा दिलासा मिळेल हेच पाहणं महत्त्वाचं आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगावातल्या कार्यक्रमात एक वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं. आपल्या भाषणादरम्यान उदाहरण देताना त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ कधी हातपाय पाहत नाहीत आणि हातपाय पाहणारे कधी स्त्रीरोग तज्ज्ञ होत नसतात असं विधान त्यांनी केलं. आणि त्यामुळे या उदाहरणातून नेमकं गुलाबराव पाटलांना म्हणायचंय तरी काय असा सवाल उपस्थित होतो. 1000 लोकांची उपडी होती. 1000 8 ते 10 2 तासात काढतो. डॉक्टर तरी बरे आमच्यापेक्षा. बसले डॉक्टर, जनरल फिजिशियन, ऑर्थोपेडिक, हृदयरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधी स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही. पण आम्ही तर जनरल फिजिशियन आहे. आमच्याकडे बायको नांदत नाही तो पण माणूस येतो. आम्ही एकटं डोकं असतं. डॉक्टराचं एकच फॅकल्टीचं डोकं असतं. पण आमचं डोकं असं असतं की इतके लोक जे बसले त्यांच्या वेगळ्या वेगळ्या समस्या असतात आणि आम्ही ऐकणारे एकटे असतो आणि आम्ही त्यांना समज घालून त्यांचं काम करतो.
आणि इतके गेल्यानंतर एक नवीन जर कोणी आला तर इतके फ्रेश असतो की पहिला तूच आला. राजकारणी माणसाला म्हणजे एक प्रकारचं डॅमेज जात आहे, आमची बदनाम जात आहे. म्हणजे तुम्ही आमदार झाला, मंत्री झाला म्हणजे तुमच्या घरात पोतळे लोक आल्या असा एक समज झालाय. मंत्र्याची आणि आमदाराची फार मजा असते, बरोबर आहे राजू मामा? फार मजा असते असं लोकांना वाटते. पण माझं चॅलेंज आहे, जोही कोणी माणूस असं म्हणत असेल त्याने फक्त माझ्याबरोबर किंवा मामाबरोबर 8 दिवस फिरायचं. 9व्या दिवशी जर तो आमच्या गाडीत बसला तर आम्ही आमचं पद सोडून देऊ. भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत धक्कादायक दावे केलेत. मोहित कंबोज यांनी ट्विटरवरती रोहित पवार यांच्याबद्दल गंभीर दावे करत मोठा बॉम्ब टाकलेला आहे. आणि विशेष म्हणजे मोहित यांनी आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार यांचा उल्लेख गबरू जवान असा केलेला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भेटा भारताच्या जेफ बेझॉसला, ज्यानं 2006 मध्ये 21 वर्षांच्या या गबरू जवानानं ग्रीन एकर रिसॉर्ट कंपनीच्या माध्यमातून 200 प्रकारचे विविध प्लास्टिक, हिरा, गोल्ड, बिल्डर, एक्सपोर्ट, इम्पोर्ट, दारूपर्यंतचा व्यवसाय करण्याचं स्टार्टअप सुरू केलेलं होतं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे विनंती आहे की त्यांचंही नाव रेकॉर्ड करावं. अशा प्रकारचं ट्विट त्यांनी आज केलं. खन्नाड आहे या महाराष्ट्रामध्ये. त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचं एक चांगलं राजकारण किंवा एक धुरंधर राजकारणी कसे असावे हे आपण पाहत आलेले आहे. त्यामुळे रोहित पवार असू दे, अजित पवार दादा असू दे, नाही तर स्वतः पवार साहेब असू दे, किती घेरण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनाच अशा पद्धतीने प्रत्येकाला टार्गेट करून स्क्रिप्टप्रमाणे प्रत्येकाला टार्गेट करून दाखवण्याचा प्रयत्न करतायत. तो येता काळ आता ते सगळं दाखवेल. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये पुन्हा एकदा रस्सीखेच सुरू झाली आहे. निमित्त आहे ते शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचं. यंदाचा दसरा मेळावा कोण आयोजित करणार यावरून वादाची नवी ठिणगी पडली आहे. ज्यांनी हिंदुत्व जपलं तेच दसरा मेळावा घेणार, म्हणजेच शिंदे गटाचाच दसरा मेळावा होणार, अशी महत्त्वाची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली. तर ठाकरे गट लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी शिंदे गटावरती खोटे आरोप करताय. त्यांना माहिती आहे त्यांच्या मागचा जनप्रवाह नाहीसा झालाय, असा टोलाही नरेश म्हस्के यांनी लगावलाय. की जे कोणी आज दसरा मेळाव्यावरती अधिकार सांगतायत त्यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचे विचार सोडलेले आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे असे बोलायला सुद्धा ही मंडळी घाबरत होते. त्यामुळे आता त्यांना कुठला अधिकार आहे तो मेळावा करण्याचा? हा अधिकार आमचा आहे. त्याच्यामुळे दसरा मेळावा घेण्याचा अधिकार हिंदुत्ववादी विचारसरणीचे आम्ही असल्यामुळे तो आमचा आहे. त्यांच्याकडे डबल हॉर्स पॉवरची ताकद आहे. केंद्रातनं आलेल्या स्क्रिप्ट पूर्णच्या पूर्ण तशा पूर्ण करायचे आहेत. आपण गावाखेड्यांमध्ये पण पाहिलं, बैलांवर पण लिहिलेलं होतं 50 खोके आणि एकदम ओके. तसे हे सगळे बोलतायत आता बोके. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीनं आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्यावा असे निर्देश त्यांनी दिले. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडण्यासाठी 2 पूल उभारणार आहे अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कोकणाला पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून कोयना बॅक वॉटरवरती भव्य पूल उभारणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तर तिसरीकडे शिंदे सरकारच्या कार्यकाळामध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनानं वेग घेतलेला आहे. सत्तांतरानंतर राज्यामध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या 94.37% भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुण्यामध्ये चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उड्डाण पुलाचं काम सुरू आहे. चांदणी चौकातील या पुलाच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पुलाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होतीये. नागरिकांची ही समस्या लक्षात घेतल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिसराचा दौरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदणी चौकात ज्या रस्त्यांची कामं सुरू आहेत त्यांचा देखील आढावा घेतला.
हे जे काही मधला हा जो ब्रिज आहे तो तोडण्याची आवश्यकता आहे आणि काही जे काही हर्डल आहेत त्यांच्याशी देखील आपले सर्व अधिकाऱ्यांची टीम बोलली आहे आणि त्यामुळे या वाहतूक कोंडीतून चांदणी चौकमधल्या लोकांना दिलासा देण्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे ती त्यांनी सगळी तयारी केलेली आहे. हे ब्रिज तोडेपर्यंत तात्पुरतं इथे 100 ट्रॅफिक वार्डन या ठिकाणी तैनात केले जातील उद्यापासून. त्याचबरोबर हेवी ट्रॅफिक जी आहे ही हेवी ट्रॅफिक देखील पीक अवरमध्ये त्याला देखील थोडी रेग्युलेट करण्याचा देखील निर्णय इथे घेतला आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्या टोल यामध्ये जे मुंबई गोवा हायवेचं जे नॅशनल हायवेचं काम आहे ते देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. आमचे PWD मंत्री रवींद्र चव्हाण हे स्वतः आमदारांसोबत त्यांनी पाहणी केलेली आहे. युद्ध पातळीवर डागडुजीचं काम सुरू आहे. परंतु तोपर्यंत तिकडे वाहतूक कोंडी होते म्हणून वाहनधारक जे आहेत प्रवासी कोकणचे ते चाकरमानी इकडून जातात मुंबई पुणे एक्सप्रेसवरून, तर त्यांना देखील आम्ही टोलमधून माफी सूट दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांना देखील गैरसोय त्यांची होणार नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडण्यासाठी 2 पूल उभारणार आहे अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. कोकणाला पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून कोयना बॅक वॉटरवरती भव्य पूल उभारणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ही घोषणा करत असतानाच मुख्यमंत्र्यांनी कोयना आणि कंटादी खोऱ्यातील पुलांबरोबरच विविध विकास कामांसाठी त्यांनी ऑन द स्पॉट निधी मंजूर केलाय. या 2 पुलांसाठी त्यांनी 450 कोटींचा निधी मंजूर केला. त्याचबरोबर महाबळेश्वर इथे पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आणि तशा सुविधा निर्माण करण्यासाठी त्याचबरोबर पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 214 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी मंजूर केलाय. महाबळेश्वरमध्ये आपल्याला जो पार्किंगचा विषय आहे त्याला देखील पैसे नगर विकासमधून मी 2 ठिकाणी आपल्याला पार्किंग करता येईल. रे गार्डन आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला नगर विकासमधून पैसे रिलीज करण्याच्या देखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जे आपलं 2 जे आपटी दापोळा हे जे पूल आहे आणि दुसरं कास बांबोली दरे हा जो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा जो पूल होईल त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाईल. मोठ्या प्रमाणावर लोकांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे महाबळेश्वर दापोळा जो रस्ता आहे पर्यटक मोठ्या प्रमाणावर खाली जातात आणि त्यामुळे जो रस्ता अरुंद आहे त्याचं रुंदीकरण देखील आपण घेतलं, त्याला देखील पैसे मंजूर केलेले आहेत. उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची नव्यानं पुनर्बांधणी करण्यात येतेय. उद्धव ठाकरे यांनी 3 महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत. खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेतील अनेक प्रमुख पदाधिकारी बाहेर पडलेले होते आणि त्यामुळे संबंधित नेत्यांची पदं रिक्त झाली होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना प्रमोशन मिळालंय. गटप्रमुख ते शिवसेना नेता सारी वाटचाल त्या वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि विचारानं केली. त्याचं फलित आज नेतेपदी माझी नियुक्ती झाली आणि म्हणून त्यांच्याकडे अभिवादन करायला आलो. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या शक्तीस्थळावर आलो. तुम्हीच शक्ती दिली, तुम्हीच युक्ती दिली आणि तुमचीच भक्ती करतो होता, विचारांची भक्ती करतो. आणि म्हणून तिथं अभिवादन करताना एकच आशीर्वाद मागितला, साहेब तुमचे आशीर्वाद द्या. उजनी धरणामधून हजारो क्युसेक पाणी पूर टाळण्यासाठी नदीत सोडलं जातं. मात्र उजनीच्या लहान उपकालव्यातून मागणी करूनही पाणी सोडलं जात नाहीये. ही बाब लक्षात घेताच आमदार शहाजीबापू पाटील यांनी थेट उजनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट खडसावलं. पैशांसाठी अडवणूक करणं बंद करा असा इशाराच शहाजीबापू पाटील यांनी दिला. शहाजीबापूंच्या या फोननंतर अधिकाऱ्यांना लगेच पाणी सोडण्याचे आदेश दिले. हाताखालच्या अधिकाऱ्यांच्या खोड्या बंद करायला फर्मा काढा, पैसे भरा, इथे असली दादागिरी करू नका म्हणा. तुला पैसेच पाहिजे होतं तर तू महिन्यापूर्वी काय अर्जाला केले नाही त्या ऑफिसमध्ये बसलाय पंख्याखाली. महिन्यापूर्वी त्यांना लोक शेतकऱ्याला नाराज पाहिजे होतं, पैसे भरलं बरं नाही पाणी सोडणार नाही. आता ऐन वेळी पिका तोंडाला आणि तू पैसे मागायला माणसं अडवायला लागला का? जाऊ द्या, कधी सोडणार एवढं सांगा मला.
चंद्रपूर जिल्ह्यामधील घुग्घूस शहरामध्ये एक घर चक्क 70 फूट जमिनीमध्ये गडप झाल्याची घटना घडली होती आणि यानंतर उपाय म्हणून इथली घरं इतरत्र हलवण्यात आलेली आहे। राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज या परिसराची पाहणी केली। दरम्यान या कुटुंब प्रमुखांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 10,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येईल अशी घोषणा मुनगंटीवार यांनी केली। तसंच भारतीय जनता पार्टीकडून 3,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे। हमने तुरंत कुछ सूचनाएं दी है। जो लोग इस धोखे के क्षेत्र में है उनको अभी तुरंत यहाँ से कहीं निवास के लिए ले जाना चाहिए। आवश्यकता होगी तो उनके सामान को एकत्रित करने के लिए, सामान को शिफ्ट करने के लिए हमने कहा है कि 25 मजदूर ये हम अपने पार्टी की ओर से करेंगे। माननीय मुख्यमंत्री जी से बात करके ये सारे मकानों को सोमवार या मंगलवार के आसपास मदद हो, इस दृष्टिकोण से मैं मुख्यमंत्री जी से बात करूंगा। हमारी पार्टी की ओर से भी हमने कहा है कि इनको आर्थिक मदद की जानी चाहिए। केंद्रीय मंत्री अमित शहा 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावरती येणार आहेत आणि यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या घरी गणपतीचं दर्शन ते घेणार आहेत आणि यानंतर ते लालबागच्या राजाचंही दर्शन घेतील। एवढंच नव्हे तर अमित शहा यांचा हा दौरा मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जातोय। महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या युतीचं सरकार आहे। शिंदे आणि भाजप सोबतचे अपक्ष आमदारही या युतीत एकत्र आले आहेत। पण अमरावतीमध्ये मात्र या युतीत एकत्र आलेल्या आमदारांमध्येच आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। शिंदे सरकारला समर्थन देणारे बडनेर आमदार रवी राणा आणि मुख्यमंत्री शिंदेंचे समर्थक प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यात वाकयुद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील समन्वयामुळे जवळपास 2 महिन्यात सरकारनं विरोधकांचे प्रत्येक वार परतावून लावले। जे या 2 नेत्यांमध्ये दिसलं तसंच चित्र या दोन्ही पक्षांमध्येही दिसलं। असं असलं तरी दोन्ही नेत्यांच्या समर्थक अपक्ष आमदारांमध्ये मात्र चलबिचल सुरू असल्याचं चित्र आहे। कारण शिंदे फडणवीस सरकारचे समर्थक असलेल्या आमदार रवी राणांनी शिंदेंच्या बंडात त्यांच्यासोबत भक्कम उभे राहिलेले माजी मंत्री बच्चू कडूंवर सडकून टीका केली आहे। अमरावतीच्या परतवाडामध्ये दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना राणांनी ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया असं विधान करत बच्चू कडूंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला। मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाहीये, मी देवेंद्र फडणवीसांचा सच्चा सिपाही, सच्चा मित्र आहे। ना बाप बडा ना भैया पैसे सबसे रुपया या मतदारसंघाच्या आमदाराचं स्लोगन आहे। आता रवी राणांनी वार केल्यानंतर शांत राहतील ते बच्चू कडू कसले? आम्ही नाचणारे नाही तर नाचवणारे आहोत असं म्हणत बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधलाय। गुवाहाटी आम्ही गेलो नसतो तर तुले सारे मंत्रीपद भेटलंच तर इकडे शिव्या घालायच्या, गुवाहाटीला जाणारा आमदारने म्हणायचं आणि दुसरं इकडे लाईन मध्ये लागायचं मंत्रिपदाच्या। तुझ्या सारखा नालायक आम्ही नाचणारे नाचणारे नाही, नाचणारे। राणा दाम्पत्य सातत्यानं चर्चेत असतं। राणा विरुद्ध शिवसेना, राणा विरुद्ध भाजपचे प्रवीण पोटे असे अनेक वाद अमरावतीकर आणि महाराष्ट्रानं पाहिलेत। पण आता राणा आणि बच्चू कडूंनी एकमेकांवर निशाणा साधल्यानंतर राणा विरुद्ध बच्चू कडू असा नवा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता हा वाद वाढतो की शमतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अमरावती। शिंदे सरकारच्या कार्यकाळामध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनानं वेग घेतलाय। सत्तांतरानंतर राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या 94.37% भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे।
आणि यामुळे बुलेट ट्रेनच्या एकूण भूसंपादनाचा टक्का वधारला असून या प्रकल्पाचं भूसंपादन 97.47% पोहोचलंय. सत्तांतर झाल्यावर नव्या सरकारनं मेट्रो आणि बुलेट ट्रेन प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्यातील एकूण 433.82 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यापैकी 407 हेक्टर जमिनीचं अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झाल्याचं NHSRCL अधिकाऱ्यांनी सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. दरम्यान मोहन भागवत यांनी बावनकुळेंच्या मुलाला आणि सुनेला आशीर्वाद दिले. स्टार्टअपच्या माध्यमातून मराठी तरुणानं एक अनोखा प्रकल्प तयार केलाय. या माध्यमातून कारमध्ये चक्क घर तयार करण्यात आलंय. मराठी तरुणानं तयार केलेल्या कारवा या अनोख्या प्रकल्पाचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराडही उपस्थित होते. कॅनावळ टुरिझमची इकोसिस्टम तयार करण्याचा जो काही प्रयत्न आहे अतिशय चांगला स्तुत्य आहे. म्हणून मी त्याकरता निश्चित केदार तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. नया स्टार्टअप महाराष्ट्र में अगर लॉन्च हुआ है तो पूरे देश भर फेमस हो जाएगा और मैं इस माध्यम से सभी सिटीजन्स को इनवाइट करना चाहता हूँ कि इसका करो और मैं मेरे तरफ से उनको शुभकामनाएं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळेला बोलतायत. थेट जाऊयात. एसटीच्या फेऱ्या वाढवल्या आहेत, ट्रेनच्या फेऱ्या वाढवलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की जे काही सगळ्यांचं स्वप्न आहे कोकणात जाऊन गणेशोत्सव साजरा करण्याचं ते या सरकारमध्ये आम्ही सुखकर करू आणि भारतीय जनता पार्टी देखील त्याकरता प्रयासरत असेल. मी सर्व कोकणवासियांना जे आज यत्न चालले आहेत त्यांना त्यांचा प्रवास हा सुखकर हो अशा शुभेच्छा देतो. हा प्रवास सुकर करण्यासाठी याआधी देखील प्रयत्न केले, कारण तुमचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मार्गाची पाहणी केली. कारण इथून जाण्याचा जेवढा प्रॉब्लेम बसेसचा येतो तेवढाच प्रॉब्लेम रस्त्यात वाहतूक कोंडीचा येतो. यावेळी त्याबाबत काय सांगाल? मला असं वाटतं की स्वतः रवींद्र चव्हाण पूर्ण रस्त्यावर उतरले आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी हा प्रवास सुखकर हो असा प्रयत्न केला आहे. परंतु आमचा तर प्रयत्न असणार आहे की आता यावर्षी खड्डे बुजवणे वगैरे हे सगळे कार्यक्रम केले, पण प्रयत्न करून पुढच्या वर्षी तरी हा रस्ता त्या ठिकाणी बहुतांश पूर्ण झाला पाहिजे आणि ह्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत याकरता आम्ही पाठपुरावा करणार. सर, काही खाजगी बसेस दुप्पट पैसे घेत आहेत जरूर त्याच्या संदर्भात ट्रान्सपोर्ट विभागाला सांगितलं जाईल आणि कोणी अशा प्रकारच्या प्रसंगी लूट करू नये एवढा प्रयत्न होतो. ब्रेकनंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सव अवघ्या 3 दिवसांवरती येऊन ठेपलाय. बाप्पांच्या मूर्तींसोबतच सजावटीचं साहित्य घेण्यासाठी बाजारात झुंबड उडाल्याचं आज दिवसभर दिसून आलं. मुंबई आणि पुण्यात बाप्पांसोबतच गौरीसाठीचेही दागिने, सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केलेली होती. मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य आपण यावेळेला पाहतोय. बाजारपेठा अक्षरशः फुललेल्या आहेत. लाडक्या गणपती रायाचं आगमन करण्यासाठी सगळंच भक्तगण तयारी करताना दिसत आहेत. बाप्पाच्या आगमनाला खरं तर अजून 3 दिवस बाकी आहेत, पण शेवटचा रविवार म्हणजे शेवटचा विकेंड गणेश चतुर्थीच्या आधीचा, त्यामुळे ही सगळी मार्केटमध्ये गर्दी बघायला मिळते. आता आपण मंडईच्या फुल बाजारात आहोत. खरं तर हे फुल बाजार आहे, पण याच ठिकाणी बाप्पाच्या सजावटीचं सगळं सामान विक्रीला ठेवलं जातं. सगळे छोटे मोठे विक्रेते असतील, व्यापारी असतील आणि सगळे पुणेकर या मार्केटमध्ये फिरून इथं या सामान खरेदीसाठी येतात. सजावटीचं साहित्य आहे, नंतर मखर आहे, नंतर लाइटिंगच्या माळा आहेत, नंतर ही कागदी फुलं आहेत. मला सांगा यावेळेचं काय काय खास आकर्षण आहे? खास आकर्षण सुट्टे फुल आहे, माळ आहे, लाइटिंगचे सोवाजी आहे, झेंडूचे माळ आहे, हे सगळे आहे. आणि आपल्याकडे भरपूर माल होता, आता संपलाय. आजचे शेवटचे रविवार होता म्हणून संपला. आता 2 दिवस राहिले म्हणून लोक भरपूर आले बाजारात खरेदी करायला आजचे दिवस. आता उद्यापासून गर्दी थोडी कमी राहणार आहे. बाप्पासाठी खूप सारं सामान घेतलेलं आहे आणि सजावटीचं सुरू केलेलं आहे. काय देखाव काय यावेळेस महाराष्ट्र
सॉरी आरस काय करणार बाप्पा समोर आज मकर काय हां म्हणजे ते जे बांबू आहे ना त्याने आम्ही हे बनवणार घर आणि ते पूर्ण सजवणार त्याच्यासाठी बॅकग्राऊंड आणि साईडनी सुद्धा. मावशी तुम्ही काय काय घेतलंय बाप्पा सजावटीला? अजून काय नाही घेतच आहे तयारी चालू आहे. तयारी चालू आहे. हो. बाप्पा बसवणार यंदा घरी? हो. हे आपण पाहतो सगळे लगबगीत आहेत बाप्पाच्या आगमनासाठी. सगळ्यांची तयारी सुरू आहे कारण गेली 2 वर्ष कोरोना होता आपल्याला माहिती आहे. त्यामुळं बाप्पाचं म्हणावं तसं स्वागत करता नाही आलं पुणेकरांना. म्हणून यंदा ह्या शेवटचं विकेंड बघून गणेश चतुर्थीच्या अगोदरचं पुणेकरांनी ह्या मार्केटमध्ये ही अशी तुफान गर्दी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. परळीमध्ये स्फोटाचा मोठा कट उधळण्यात आलेला आहे. औष्णिक विद्युत केंद्राजवळ राखेसाठी स्फोट घडवण्यात येणार होता आणि त्यासाठी तब्बल 100 जिलेटिनच्या कांड्या आणि बॅटरी आणण्यात आलेल्या होत्या. मात्र वेळीच कारवाई झाल्यानं धोका टळला. मात्र राख माफियांमुळे नवं संकट निर्माण झाल्याचं स्पष्ट होत आहे. औष्णिक विद्युत केंद्राला धोका, राखेसाठी स्फोट घडवण्याचा कट, जिलेटिनच्या कांड्या आणि बॅटरी जप्त, प्रदूषणाच्या संकटात आता स्फोटांची भर. परळी शहरात राख माफियांमुळे नागरिकांचं जगणं मुश्किल झालंय. औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख तळ्यात अज्ञातांनी स्फोटकं आणली होती. राख मोकळी होण्यासाठी तळ्यात स्फोटकं टाकण्यात आली होती. या प्रकरणी केंद्राच्या सुरक्षा रक्षकांनी तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. राखेच्या ठिकाणापासून औष्णिक वीज निर्मिती केंद्र 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी फोनवरून सांगितलं. तर दुसरीकडे राखेच्या असुरक्षित वाहतुकीमुळे आतापर्यंत अनेकांचे बळी गेलेत. त्यातच आता राख माफियांची मुजोरी वाढली आहे. नुकतीच आता जिलेटिनच्या कांड्याद्वारे स्फोट घडवण्यात आलेल्यांचा परळी ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला. याहून असं लक्षात येत आहे की परळी औष्णिक विद्युत केंद्राची सुरक्षा वाऱ्यावर आहे आणि त्यामुळे येथील नागरिक प्रदूषणाने तर त्रस्त आहेतच, आज त्यांची सुरक्षा पण वाऱ्यावर दिसून येतात. औष्णिक विद्युत केंद्रातील राख आणि प्रदूषणामुळे स्थानिकांना श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत. औष्णिक विद्युत करणारे जवळजवळ 2-3 हजार कर्मचारी कामगार वर्ग तिथं काम करतो. अशा वेळेस जर कुठं स्फोटक पदार्थ घडून जिलेटिन आणून जर स्फोट घडत असतील तर लोकांना जीवितहानी होऊ शकते. माझी शासनाकडे मागणी आहे, राखेचं प्रदूषण असो की स्फोट असे परळीमध्ये होता कामा नये, ही शासनाकडे माझी मागणी आहे. आरोपींना कोर्टानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र राखेसाठी स्फोटकांचा होणारा वापर धोक्याचा असल्यानं पोलिसांसमोर नवं आव्हान निर्माण झालंय. सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड. बीड शहरामध्ये जादा व्याजाचा आमिष दाखवून कोट्यवधींच्या ठेवी गोळा करत रात्रीत गाशा गुंडाळणाऱ्या मातोश्री महिला नागरी पतसंस्थेच्या चेअरमन आणि संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात 1.5 कोटींहून अधिक ठेवीचा घोटाळा झाल्याचा आरोप ठेवीदारांकडून करण्यात आलेला आहे. पाहूयात नेमकं काय प्रकरण आहे ते. जादा व्याजाचं आमिष दाखवत गंडा घातला. बीडच्या मातोश्री महिला नागरी पतसंस्थेचा प्रताप. गंडा घालून रात्रीतच गाशाही गुंडाळला. चेअरमन संचालकांविरोधात गुन्हा दाखल. ठेवीदार बनले हवालदिल. एफआयआर सुद्धा फाडी न झाले पोलीसवाले. आता भांडण झाले तरी 1 दिवसात एफआयआर फाडतं. इथे 2-2, 3-3, 4-4 कोटी नेले पण 2 महिने कशाची वाट बघतं प्रशासन? पोलीस हसतेत म्हणतात का तुम्ही व्याजामुळे पैसे ठेवले तिथे. हा आक्रोश आहे काबाड कष्ट. रात्रीचा दिवस करत जमावलेली पुंजी एका रात्रीत गमावली गेल्याचं कळाल्यानंतर या सर्व महिलांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. आता आरोपी सापडून ते हाती लागेपर्यंत हात चोळत बसण्याशिवाय दुसरा पर्याय ह्या गरीब भाबड्या महिलांसमोर उरलेला नाहीये. मागील 2 महिन्यांपासून टाळं लागलेल्या शहरातील मातोश्री महिला नागरी पतसंस्थेविरुद्ध अखेर ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी 26 ऑगस्ट रोजी बीड शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या पतसंस्थेच्या संचालक आणि अध्यक्ष यांनी संगनमत करून ठेवीदारांची फसवणूक केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये मातोश्री महिला नागरी पतसंस्थेची शाखा आहे.
तब्बल 14.50% परतावा व्याजाचं आमिष दाखवत त्यांना गंडवलं गेलं. 1.5 कोटींहून अधिकच्या घोटाळ्याचा यामध्ये आरोप करण्यात आला. पतसंस्था अध्यक्ष, संचालक आणि लिपिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चेअरमन योगेश विलास स्वामी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लिपिक जयश्री दत्तात्रय म्हस्के सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला. इतर संचालक मंडळाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. 5 तोळे सोनं ठेवलेले आम्ही बँकेत. आता फक्त लाख रुपये उचललेले काढून द्या तर सर म्हणायचे आता देतो, हे नाही ते नाही असं करून पळून गेले. अधिकारी म्हणजे करू आम्ही ह्यांनी संयम ठेवा. 2 महिने झाले बँक उघडायलाच लागली. अजून किती महिने लागतील काय माहिती. पैसे ठेवलेले सर बँकेमध्ये, महिन्याला 500 रुपये महिन्याने भरून ठेवलेले, तर दागिने थोडे. अजून 3रा महिना चाललाय, काहीच व्हायला नाही, कारवाई नाही, काहीच नाही. बँकेला कुलूप लावले, रात्रीचेच पळून गेले. आम्हाला माहिती सुद्धा नाही. आणि रात्री संध्याकाळी सुद्धा बोलणं झालेलं आहे आमचं त्या बाईचं. ठेवीदारांनी एकत्र येत बीड पोलीस अधीक्षक आणि सहनिबंधक यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली. ठेवीदार विद्याधर विश्वनाथ वैद्य यांच्या फिर्यादीनंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण 12,92,640 रुपयांची फसवणूक झाल्याचं वैद्य यांनी फिर्यादीत म्हटलंय. मात्र हा घोटाळा 1.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. ब्रेक नंतर आपण पाहता दिवसभराच्या बातम्या. मुरुड समुद्र किनाऱ्यावरील हॉटेल व्यावसायिकांना CRZच्या उल्लंघनाप्रकरणी नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत आणि याचा फटका या हॉटेल व्यावसायिकांना बसणार आहे. दरम्यान हा सर्व प्रकार हा किरीट सोमय्या राजकीय स्वार्थासाठी करतायत असा आरोप इथल्या हॉटेल व्यावसायिकांनी केलाय. CRZचं उल्लंघन करून अनिल परबांनी साई रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. त्यानंतर हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले. मात्र यानंतर मुरुड समुद्र किनाऱ्यावरील आणखीन 1700 हॉटेल व्यावसायिकांना CRZच्या उल्लंघनाप्रकरणी नोटीस प्राप्त झाल्या. त्यामुळे इथल्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मलाही नोटीस आलेली आहे. पर्यावरण विभागाची ती नोटीस आहे आणि निव्वळ किरीट सोमय्या यांच्या राजकीय स्टंटमुळे ही आलेली आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. जर भविष्यामध्ये साई रिसॉर्ट पडलं तर इथल्या स्थानिक जो इथे राहतोय भूमिपुत्र त्याच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. आज मी स्वतः कर्ज काढून हॉटेल व्यवसाय करत आहे आणि गावामध्ये असंख्य अशी लोक आहेत की ते कर्ज काढून इथे हॉटेल व्यवसाय करीत आहेत. जर हॉटेल व्यवसायच जर बंद पडला तर इथे आता जे अर्थव्यवस्था सर्व मुरुडची हॉटेल व्यावसायिकांवर डिपेंड आहे. आता ते जर बंद झालं तर स्थानिक तरुण बेरोजगार होणार आहेत आणि हे स्टंटबाजी करतायत. तुम्ही CRZ फक्त मुरुडपुरतं मर्यादित आहे का? अलिबागपासून सिंधुदुर्गपर्यंत एवढे हॉटेल्स आहेत ते तुम्हाला दिसत नाहीत. फक्त एक साई रिसॉर्ट आणि तुमचा वैयक्तिक वादातून किंवा राजकीय तुमचा काय स्टंट असेल त्यामुळे फक्त मुरुडलाच बदनाम केलं जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या वारंवार CRZचा मुद्दा उपस्थित करून स्थानिकांना त्रास देत आहेत असा आरोप इथल्या हॉटेल व्यावसायिकांनी केला. तसंच CRZच्या नियमांमध्ये शिथिलता मिळवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचंही हॉटेल व्यावसायिकांचं मत आहे. CRZ 3 मध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टी येते, ती 2 मध्ये येईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. ते जर आलं किंवा कोस्टल हायवे जो आमच्या हर्णईपासून दापोलीकडे वळवला गेलेला आहे तो जर खालनं गेला, संपूर्णपणे समुद्र किनाऱ्यावरनं गेला तर 30 लाईन स्टेट हायवे गेल्यामुळे 50 मीटरवर येणार आहे. त्यासाठी त्यांनी गडकरी साहेबांजवळ बोलणं करून त्याच्यात काही आपल्याला प्लॅन चेंज करता येईल का किंवा त्या संदर्भात काम करता येईल का हे पाहणं आवश्यक आहे. कुणीही त्याची जबाबदारी स्वीकारायला तयार नसेल, ती जर शासनाने ताब्यात घेतली आणि त्या ठिकाणी ती MCDCकडे वर्ग केली किंवा तिथे रेस्ट हाऊस केलं तर आज तिथे 5-25 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अशा सकारात्मक बाजू जर आपण या सगळ्या विषयातल्या हाताळल्या तर नक्कीच या सगळ्याचा फायदा होईल. ही सगळी राजकीय मंडळी, मोठी मोठी राजकीय मंडळी या साई रिसॉर्टच्या निमित्ताने मुरुडमध्ये येत आहेत. त्यांनी महर्षी कर्व्यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करावेत. कोकणातील समुद्र किनाऱ्यांकडे पर्यटक आकर्षित होतात. याचमुळे इथला हॉटेल व्यवसाय चांगलाच भरभराटीला आलाय. मात्र CRZचा मुद्दा उपस्थित झाल्यानं इथल्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली. आणि आता पुढची बातमी आहे अलिबागमधून. रायगड जिल्ह्यामधील 102 रुग्णवाहिका चालकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धडक दिली आणि यावेळी कंत्राटदाराकडून चालू असलेल्या चालकांच्या पिळवणुकीबाबत मनसे नेत्यांनी जाब विचारत मनसे स्टाईलनं प्रसाद देखील दिला. रुग्णवाहिका चालकांचा 6 महिन्यांचा पगार न देता उलट
त्यांच्याकडूनच कंत्राटदाराच्या मॅनेजरकडून चालकांकडे पैशांची मागणी केली जाते आणि पैसे न दिल्यास कामावरून काढण्याचीही धमकी दिली जाते। तसंच ठरलेल्या वेतनापेक्षा कमी पगार मिळत असल्यानं रुग्णवाहिका चालकांचे चांगलेच हाल होत आहेत। तसंच त्यांचा विमा काढणं बंधनकारक असतानाही कोणत्याही प्रकारचा विमा कंत्राटदाराकडून काढण्यात आला नव्हता। या सगळ्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठीच मनसेची जिल्हा सामान्य रुग्णालयावरती धडक पाहायला मिळाली। त्यानंतर पुढची बातमी आहे नाशिकमधून। एसटी बसमध्ये एका मद्यधुंद महिलेनं धिंगाणा घातला। रात्रीच्या वेळी एसटी बसमधून प्रवास करत असताना वाहकाला आणि चालकाला या महिलेनं शिवीगाळ करत त्यांच्यासोबत हुज्जत घातली होती। नाशिक घोटी शेणीत मार्गावरील एसटीमध्ये हा प्रकार घडला आणि या घटनेनंतर चालकानं एसटी थेट पोलीस स्टेशनमध्ये नेली। मात्र तिथेही या महिलेचा राडा सुरूच होता। पोलिसांनाही या महिलेनं अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली। महिला पोलिसांच्या मदतीनं धिंगाणा घालणाऱ्या या महिलेला पोलिसांनी जाबही विचारला, पण त्यांनाही या महिलेनं उडवाउडवीची उत्तरं दिली। दारू पिऊन तर्राट असलेल्या या महिलेला कशाचीच शुद्ध नव्हती। सोलापूरमध्ये उपोषणाला बसलेल्या दिव्यांग उपोषणकर्त्या वैष्णवीचा उपोषणादरम्यान मृत्यू झालाय। अपंग निधीसाठी वैष्णवी 18 ऑगस्टपासून उपोषणाला बसलेली होती। ग्रामपंचायतीच्या निधीपैकी 5% रक्कम ग्रामपंचायतीकडून अपंगांसाठी खर्च घालण्याची तरतूद आहे। मात्र ग्रामपंचायतीच्या निधीपैकी 5% रक्कम ग्रामपंचायतीकडून अपंगांसाठी खर्ची घालण्याची तरतूद असतानाही ती होत नाही आणि त्याविरोधात उपोषण केलं जात होतं। मात्र दिवसभर उन्हात बसल्यामुळे उपोषणकर्त्या वैष्णवीचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीय करतात। 5 वेळेस आंदोलन केलं, इथं महागावच्या तळ्यावर जल आंदोलन केलं, परत सोलापूरला कलेक्टर ऑफिसला टाकलं पोरगं, होय देता उद्या देता परवा देता। ती कांबळे तर घरी येऊन गेला, उद्या तुझं न्याय देता म्हणली तुला, आणि परत गाठ नाही भेट नाही काय नाही, आणि परत इथं आंदोलन केलं। पुन्हा लय पुरीला त्रास व्हायला लागला म्हणून पुन्हा आम्ही सुनील पाटलाच्यात ॲडमिट केलं आणि आज तिचा मृत्यू झालाय। त्याला कुणीही दखल घेतलेली नाही आणि आजपर्यंत आम्हाला शासकीय मदत काहीच मिळालेली नाही। धूम स्टाईल बाईक चालवत बाईकवरती स्टंटबाजीचा एक नवा व्हिडिओ नाशिकच्या त्र्यंबक रोडवरती पाहायला मिळाला। त्र्यंबक रोडवरती PTC जवळ एका वाहन चालकानं पुढे जाणाऱ्या मोटरसायकल चालकाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ शूट केलाय। या व्हिडिओमध्ये हा स्टंटबाज महाभाग थेट बाईकवरती आडवा झोपूनच बाईक चालवताना दिसतोय आणि गंभीर बाब म्हणजे हा अल्पवयीन मुलगा असल्याची माहिती आहे। अशा प्रकारच्या स्टंटबाजीमुळे अनेक वेळा अपघातांना निमंत्रण मिळतं आणि हे स्टंटबाज स्वतःबरोबर इतरांचे जीवही धोक्यात घालतात आणि या स्टंटबाजांवरती पोलिसांनी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी होती। पनवेलच्या रोड पालिस सिग्नलवरती ट्रॅफिक पोलीस आणि दुचाकी स्वार यांच्यामध्ये चांगलीच झुंपली। सिग्नलवरती एक दुचाकी स्वार सिग्नलवरून जात असताना त्याला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला। त्याच्या दुचाकीची चावी काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला आणि याचाच राग येऊन दुचाकी स्वार पोलिसांच्या अंगावरती धावून गेला आणि त्यावेळी ट्रॅफिक पोलिसांनी त्याला ढकलून खाली पाडलं। पोलिसांनी या दुचाकी स्वाराला ताब्यात घेतलं आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। मीरा रोड या ठिकाणी बेकायदा मंडपावरती कारवाईसाठी आलेल्या पथकाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय। भागामध्ये अतिउच्च दाबाच्या वीजवाहक केबलच्या खाली गणेशोत्सवासाठी बेकायदा मंडप उभारण्याचं काम सुरू होतं आणि या ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या पालिका पथकाला धक्काबुक्की करण्यात आली। काश्मीरा पोलीस ठाण्यात धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।